नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आपण बंड गार्डनच्या ह्या बंडाबद्दल बोलत आहोत आणि हे बंड म्हणजे दगडी बंड जे इंग्रजांनी त्या काळात उभारलं होतं त्याच्या भिंतीजवळ मी उभा आहे आणि हे बांधकाम आपण पाहू शकतो। म्हणजे मगाशी मी सांगितलं की दगडी बंड नदीपात्रात 0 रेड्यूस लेवलला सुरू होतं आणि ते चढत आता ह्या मॅक्सिमम हाईटला येतं आणि इथून पाणी खाली पडायचं त्यावेळेस। म्हणजे इथं तुम्ही बघू शकता दगडी जी वॉल आहे बंडाची ती तुम्हाला दिसते त्या टोकापर्यंत ती दिसते आणि ह्या वॉलवरून पाणी खाली पडायचं हे 10 फुटापेक्षाही जास्त अंतर आहे आणि ह्या दगडांची रचना तुम्हाला दिसू शकते। म्हणजे इथूनही ह्या पद्धतीने दिसू शकते आणि प्रत्यक्ष जेव्हा मी तुम्हाला अशी दाखवतोय तेव्हाही तुम्हाला ती दिसू शकते की हे काम किती सुंदर पद्धतीने करण्यात आलेलं आहे। भिंतीला खेटून पाणी पडू नये ते त्याची पुढं एक त्याला काय म्हणते कॅस्केड तयार व्हावं ह्याच्यासाठी ह्याला इथे जागा देण्यात आलेली आहे। बघा ती साधारण 6 इंच पुढे आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये जो दगड फिक्स करण्यात आलेला आहे तो त्याची मागेपर्यंत तो दगड आहे आणि त्याला व्यवस्थित असं चॅम्पर करून अर्धवर्तुळाकार आकार देऊन तो साधारण 6 इंच पुढे ठेवण्यात आलेला आहे। म्हणजे ह्या टॉपवरून पाणी पडून ते कॅस्केड म्हणून खाली पडेल आणि भिंतीला त्याचा कुठेही स्पर्श होणार नाही अशा पद्धतीची ही रचना आहे। ही भिंत बघा तुम्हाला त्या टोकापर्यंत दिसते ज्या टोकाला पाटबंधारे विभागाने त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे ते उभं केलेलं आहे। म्हणजे हे बंड फोडून आणि मधून ते सगळं नदीचं मुळामुठ्याचं पाणी वाहत जात आहे। आता ही भिंत जी आहे दगडी ती तुम्हाला पाहता येईल। माझा कॅमेरा ते सगळं घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु इथे नदीपात्रात अनेक पद्धतीची कामं चालू असल्यामुळे आपल्याला तिथपर्यंत जाता येईल का नाही ही शंका आहे। तरी पण ती वॉल आता दिसते आपल्याला। तर असं हे सगळं वातावरण त्या काळात अत्यंत सुंदर व्हायचं। हे दगड ग्रॅनाइट पद्धतीचे दिसत आहेत। म्हणजे आता अंधार पडलाय, संध्याकाळ आहे, संध्याप्रकाश आहे, तरी ह्याच्यातूनही त्या दगडांचं जे त्यांचं रूप आहे जो एक त्याला फिकट पिवळा रंग असा दिसतोय, काळा रंग असा दिसतोय, वातावरणाचा परिणाम होऊनही त्यांची ड्युरेबिलिटी अजूनही टिकून असल्याची दिसते। आणि हे बंड म्हणजे बांधकाम अत्यंत कठीण खडकावर उभं करण्यात आलं होतं। आता हे गवतामुळे म्हणजे जलपर्णीमुळे आणि इथल्या घाणीमुळे मला वाटतं अजूनही दिसतंय इथं बऱ्यापैकी खडक। नेमका काय प्रकारे तो खडकाचाच भाग दिसतोय। तर असं हे बंड आणि ह्या बंडावर मगाशी आपण तिथं उभे होतो आणि पाटबंधारे विभागाने हे पाणी वाहून जाण्यासाठी तोडलं आणि हे काय स्ट्रक्चर उभं केलं, त्याच्यावर गेट टाकले आणि कालांतराने अशी परिस्थिती आली की या बंडाच्या पाठीमागे पाणी थांबायचं कुठलंही नाव नव्हतं। आणि आपण मगाशी सांगितलं की तिथं बोट क्लबचा भाग होता आणि पाणी थांबत नसल्यामुळे अशी अडचण आली की बोट क्लबला त्यांच्या बोटिंगचा आनंद घेता येईना आणि त्याच्यानंतर मग हा सगळा वाद उच्च न्यायालयापर्यंत गेला होता आणि पुन्हा ते गेट वगैरे सगळ्या ह्या भानगडी झालेल्या आहेत। जाणकार ह्याच्याबद्दल सांगू शकतात। जलसंपदा आणि रॉयल कॅनॉट बोट क्लब असं जे त्याचं नाव आहे त्यांच्यामध्ये ही कोर्ट कचेरी कच्ची दलाली झाली होती। पण तो आपला विषय नाही। आपला विषय बंड आणि ह्या बंडाच्या अनुषंगाने असणारं गार्डन ह्याच्यापुरताच मर्यादित आहे। असो, ह्याच्यातून तुम्हाला चांगली कल्पना आली असेल असं मला वाटतंय। इथेही आपल्याला थोडं बांधकाम दिसतंय बघा। दगड त्यांनी पुढे खेचून घेतलाय 6 इंच जेणेकरून चांगली कॅस्केड खाली पडेल दगडावर आणि पुढे पाणी वाहत जाईल। इथेही ते दिसतंय। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। संध्याप्रकाश आहे इथे, वर दिवे चालू करण्यात आले आहे, लाईट लागल्यात, संध्याकाळ झालेली आहे आणि असं हे वातावरण आहे। असो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा। तुमच्या विचारांशी मला अवगत करा। सगळं दिसतंय लाईट लागलेल्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।